हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर एनलायटन एज्युकेशन अकॅडमी. ओके, तर आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सी. म्हणजे ही जी मी हेडिंग टाकली ना, या हेडिंगमध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट शिकायचा आहे. पहिला कन्सेप्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला, दुसरा कन्सेप्ट व्हॅलन्सी. तर आपण पहिला कन्सेप्ट शिकूया, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय असते बेटा, जसं की आपण डेफिनेशन लिहिलेली आहे, द नंबर ऑफ ॲटम्स, काय, द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ each element, of each constituent element present in one molecule of a compound, present in one molecule of a compound is known as molecular formula किंवा is called as molecular formula. म्हणजे काय बेटा, जर समजा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला या गोष्टीची डेफिनेशन समजून घेतो म्हटलं, तर ती डेफिनेशन काय सांगते की एका मॉलिक्यूलमध्ये एखाद्या एलिमेंटचे किती ॲटम आहे, एका मॉलिक्यूलमध्ये एखाद्या एलिमेंटचे किती ॲटम आहे. ओके, ते म्हणजे त्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजा मी म्हणलं एक्झाम्पल, माझ्याकडे सल्फ्युरिक ॲसिड आहे. काय, सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सल्फ्युरिक ॲसिड. या सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बेटा, सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4 आहे. सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. म्हणजे हे H2SO4 जे आहे ना, हे H2SO4 जे आहे, हे H2SO4 काय आहे, हे H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड मॉलिक्यूल आहे. हे म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4. तर या मॉलिक्यूलमध्ये कोणत्या एलिमेंटचे किती ॲटम आहे, हायड्रोजनचे 2 ॲटम आहे की नाही. हायड्रोजनचे किती, 2 ॲटम आहे. म्हणजे 2 हायड्रोजन आहे. किती, 2 हायड्रोजन आहे. सल्फरचे किती ॲटम आहे, 1 ॲटम आहे. 1 सल्फर आहे. ऑक्सिजनचे किती ॲटम आहे, 4 आहे. 4 ऑक्सिजन ॲटम आहे. म्हणजे 2 हायड्रोजन, 1 सल्फर, 4 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन ॲटम, 1 सल्फर ॲटम, 4 ऑक्सिजन ॲटम मिळून जो मॉलिक्यूल तयार होतो त्याला सल्फ्युरिक ॲसिड म्हणतात. आणि त्या सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4 मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. याचं नाव आहे सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, H2SO4. ओके, मग पहा ना, द नंबर ऑफ ॲटम्स, पहा, 2 हायड्रोजन ॲटम, 1 सल्फर ॲटम, 4 ऑक्सिजन ॲटम मिळून काय तयार होते, एक H2SO4 मॉलिक्युल. दुसरं एक्झाम्पल, मिथेन. आता मिथेन जे मॉलिक्युल आहे ना, आता मिथेन नावाचा मॉलिक्युल आहे ना, 1 कार्बन 4 हायड्रोजन मिळून बनते. म्हणजे या मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन काय होईल, CH4. म्हणजे मिथेन नावाचा मॉलिक्यूल आहे की नाही, हा एक मॉलिक्यूल आहे. मग कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये कोणत्या एलिमेंटचे किती ॲटम आहे. पहा, इथं 1 कार्बन ॲटम आहे, 4 हायड्रोजन ॲटम आहे. म्हणजे मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला, CH4. म्हणजे 1 कार्बन 4 हायड्रोजन मिळून मिथेन बनते. मग आणि त्याचा फॉर्म्युला CH4 आहे की ना. असं लिहू नका, चुकू नये, CH4 असं लिहू नका. हे 4 आहे की नाही, इथं खालच्या भागाला आलं पाहिजे, आहे की नाही. हे H2SO4 लिहिलं ना, H हे 2 खालच्या भागाला आलं पाहिजे, H2SO4 असं खालच्या भागाला आलं पाहिजे. समजलं. हे झालं सल्फ्युरिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे झाला मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे द नंबर ऑफ ॲटम्स. ओके, 1 कार्बन ॲटम, 4 हायड्रोजन ॲटम मिळून मिथेनचा 1 मॉलिक्यूल बनते. आणि त्या मॉलिक्यूलचा काहीतरी मॉलिक्युलर फॉर्म्युला असते. ओके, म्हणजे त्याच्यात किती कार्बन ॲटम आहेत, किती हायड्रोजन ॲटम आहेत, किती ऑक्सिजन ॲटम आहेत, किती सल्फर ॲटम आहेत. द नंबर ऑफ ॲटम्स. कोणत्याही कंपाऊंडच्या मॉलिक्यूलमध्ये, म्हणजे कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, प्रत्येक एलिमेंटचे किती ॲटम्स आहेत. म्हणजे कार्बन एलिमेंटचा 1 ॲटम आहे. पहा, कार्बन एलिमेंटचा 1 ॲटम आहे. हायड्रोजन एलिमेंटचे 4 ॲटम आहे. लक्षात घ्या रे, H2SO4 मध्ये हायड्रोजन एलिमेंटचे 2 ॲटम आहे. सल्फर या एलिमेंटचा 1 ॲटम आहे.
ऑक्सिजन या एलिमेंटचे 4 ॲटम आहे. ओके, म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम, 1 सल्फर ॲटम, 4 ऑक्सिजन ॲटम एकत्र येऊन H2SO4 मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होते. ओके, तसंच मिथेनमध्ये 1 कार्बन एलिमेंटचा 1 ॲटम आहे, कार्बन एलिमेंटचा 1 ॲटम आहे, हायड्रोजन एलिमेंटचे 4 ॲटम आहे, मिळून काय बनला मिथेन. ओके, द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. हे H2SO4 चा 1 मॉलिक्यूल झाला, हे मिथेनचा 1 मॉलिक्यूल आहे. कोणत्याही कंपाऊंडचा 1 मॉलिक्यूल घ्यायचा, कोणत्याही कंपाऊंडचा 1 मॉलिक्यूल घ्यायचा आणि त्या मॉलिक्यूलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहे, कोणकोणत्या एलिमेंटचे किती नंबर ऑफ ॲटम्स आहे ते जर समजलं तर समजते की मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. तसंच HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड बेटा, हायड्रोक्लोरिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे HCl. ओके, म्हणजे हायड्रोजन एलिमेंटचा 1 ॲटम, हायड्रोजन एलिमेंटचा 1 ॲटम, क्लोरीन एलिमेंटचा 1 ॲटम. समजलं ना, हे झाला बेटा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, जर आपण नायट्रिक ऍसिड म्हणलं, नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3. नायट्रिक ऍसिडचा हे 1 मॉलिक्यूल आहे, हे नायट्रिक ऍसिडचा 1 मॉलिक्यूल आहे. या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन एलिमेंटचा 1 ॲटम आहे, हायड्रोजन एलिमेंटचा 1 ॲटम आहे, नायट्रोजन एलिमेंटचा 1 ॲटम आहे, ऑक्सिजन एलिमेंटचे 3 ॲटम आहेत. म्हणजे हा झाला नायट्रिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये प्रत्येक एलिमेंटचे किती ॲटम आहे, ओके, ते नंबर ऑफ ॲटम्स मिळून जे मॉलिक्यूल तयार होते त्याचा काहीतरी मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. ओके, समजलं. तर हे झालं बेटा मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे लिहून घ्या व्यवस्थित. हे झालं बेटा मॉलिक्युलर फॉर्म्युला, हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके बेटा, तर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय हे शिकलं. आता आपल्याजवळ काहीतरी कंपाऊंड दिलेलं आहे, या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दुसऱ्या कॉलममध्ये दिलेला आहे. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O, हायड्रोजन क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला HCl, मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4, मॅग्नेशियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला MgCl2. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला की नाही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट हे सांगायचं आहे. आता सांगा वॉटरमध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट किती आहेत? 2 आहेत, एक हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. आता पहा हायड्रोजनचे किती एलिमेंट आहेत? 2. ऑक्सिजन किती आहे? 1. एकच ऑक्सिजन आहे, 2 हायड्रोजन आहे. आता पहा हायड्रोजन क्लोराईड हा आपल्याजवळ एक कंपाऊंड आहे, या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला HCl आहे. याच्यात हायड्रोजन आहे आणि Cl आहे. हायड्रोजन किती आहेत? 1. Cl किती आहेत? 1. म्हणजे 1 हायड्रोजन 1 क्लोरीन मिळून हायड्रोजन क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होते. मिथेन, कार्बन आहे, हायड्रोजन आहे. कार्बन किती आहे? 1. हायड्रोजन किती आहे? 4. ओके, मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये हे Mg म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड, Mg म्हणजे 1, क्लोरीन म्हणजे 2. समजायला की नाही? तर हे झालं बेटा मॉलिक्युलर फॉर्म्युला बद्दलची माहिती. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण शिकला, आता आपण शिकूया व्हॅलन्सी. ओके, कारण जर तुम्हाला व्हॅलन्सी ही गोष्ट कळली तर तुम्हाला कोणत्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करता येते. ओके, जर तुम्हाला व्हॅलन्सी ही गोष्ट कळली तर तुम्हाला कोणत्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करता येते. तर चला मग व्हॅलन्सी समजून घेऊया. ओके, हे लिहा. ओके बेटा, तर आता आपण शिकणार आहोत व्हॅलन्सी. पहा लक्षात घ्या, व्हॅलन्सी म्हणजे काय बेटा? व्हॅलन्सी म्हणजे द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी. म्हणजे कोणताही एलिमेंट असो किंवा ॲटम असो, कोणताही एलिमेंट असो किंवा ॲटम असो, त्या एलिमेंटची कंबाईन होण्याची कॅपॅसिटी म्हणजे त्याची व्हॅलन्सी. मग एलिमेंट कंबाईन कोणासोबत होईल? अरे एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होईल. काय होईल? एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होईल, किंवा एक ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत कंबाईन होईल, किंवा आणखीन असंख्य ॲटम सोबत कंबाईन होईल. म्हणजे त्या ॲटमची किंवा त्या एलिमेंटची एकूण एकासोबत कंबाईन होण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला व्हॅलन्सी म्हणतात. ओके,
द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी. ही झाली व्हॅलन्सीची पहिली डेफिनेशन. व्हॅलन्सीच्या दोन डेफिनेशन आहेत आपल्याजवळ. ही झाली पहिली, ही आहे दुसरी. द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स लक्षात घ्या. द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. ओके, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स काय म्हणलं, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम. एका ॲटमनं दुसऱ्या ॲटम सोबत किती केमिकल बॉन्ड तयार केले त्याला त्या ॲटमची व्हॅलन्सी असं म्हणतात. लक्षात घ्या. अरे मला एक गोष्ट सांगा, दोन ॲटम आहेत किंवा जास्त ॲटम आहेत, दोन ॲटम एकूण एकासोबत जुळून राहतील. एका मॉलिक्यूलमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकूण एकासोबत जुळून राहतील. फॉर एक्झाम्पल H2SO4. या एका मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन ॲटम, सल्फर ॲटम, ऑक्सिजन ॲटम हे सगळे ॲटम एकूण एकासोबत जुळून आहेत ना. कशामुळं? त्या ॲटम्समध्ये बॉन्ड आहे. काय? त्या ॲटम्समध्ये बॉन्ड आहे. त्या बॉन्डमुळं ॲटम्स एकूण एकाला चिटकून राहतात. ॲटम्स एकूण एकाला चिटकून राहतात. मग एका ॲटमनं दुसऱ्या ॲटमसोबत किती केमिकल बॉन्ड तयार केले, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स, त्याला सुद्धा व्हॅलन्सी म्हणतात. त्याला सुद्धा त्या ॲटमची व्हॅलन्सी असं म्हणतात. ओके, आता लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. समजा आपण CH4 मिथेन घेतला. लक्षात घ्या. समजा आपण CH4 मिथेन घेतला. आपल्याजवळ एक कार्बन आहे, आपल्याजवळ 4 हायड्रोजन आहेत. आपल्याजवळ एक कार्बन आहे, आपल्याजवळ 4 हायड्रोजन आहे. म्हणजे एका कार्बनला 4 हायड्रोजन चिपकून आहेत. ओके, किंवा 4 हायड्रोजनला एक कार्बन चिपकून आहे असं म्हणलं तरी चालते. म्हणजे एका कार्बनला 4 हायड्रोजन चिपकून आहे. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी 4 व्हायली, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 व्हायली. समजायला की नाही? मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. MgCl2 पहा. अरे Cl म्हणजे क्लोरीन रे. Cl म्हणजे क्लोरीन. MgCl, L नावाचा कोणता एलिमेंट नाही आहे. हे Cl होय, क्लोरीन. Cl म्हणजे क्लोरीन. हे एक ॲटम आहे आणि क्लोरीन एक ॲटम आहे. मॅग्नेशियम ॲटम, क्लोरीन ॲटम, दोनच ॲटम आहेत याच्यात. फक्त याच्यात दोनच एलिमेंट आहेत. ओके, मॅग्नेशियम एलिमेंट, क्लोरीन एलिमेंट, दोनच एलिमेंट आहेत. दोनच एलिमेंट आहेत. ओके, दोनच एलिमेंट आहेत. लक्षात घे. मॅग्नेशियम आहे, क्लोरीन आहे. ओके, एक मॅग्नेशियम आहे, 2 क्लोरीन आहे. म्हणजे एका मॅग्नेशियमला 2 क्लोरीन लागत आहे. एका मॅग्नेशियमला 2 क्लोरीन लागत आहे. म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे आणि क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे. पहा रे, लक्षात घ्या. कार्बनची व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4 अँड व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. व्हॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज 2. व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज 1. आहे की नाही? म्हणजे एका एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होण्याची कॅपॅसिटी म्हणजे व्हॅलन्सी. किंवा एका एलिमेंटनं दुसऱ्या एलिमेंट सोबत किती बॉन्ड तयार केले. आहे की नाही? अरे हे एक कार्बन, हायड्रोजन, वरून एक हायड्रोजन, इकडून एक हायड्रोजन. म्हणजे हे सगळे हायड्रोजन या बॉन्डमुळं, या बॉन्डमुळं, या बॉन्डमुळं आणि या बॉन्डमुळं कार्बनला चिटकून आहेत ना. मग असे किती बॉन्ड तयार केले कार्बननं? 4. ओके, पण हायड्रोजननं किती तयार केलं? प्रत्येक हायड्रोजनने एकच तयार केला. या हायड्रोजननं 1, या हायड्रोजननं 1, या हायड्रोजननं 1, या हायड्रोजननं 1. पण या एकट्या कार्बननं 1, 2, 3, 4 बॉन्ड तयार केले ना. म्हणून कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, हायड्रोजनची 1 आहे. द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड, इथं 4 केमिकल बॉन्ड आहेत. फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम. द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. ओके, तर याला म्हणतात बेटा व्हॅलन्सी. एका ॲटमची किंवा एका एलिमेंटची दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होण्याची कॅपॅसिटी. एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत बॉन्ड तयार करते त्याला सुद्धा व्हॅलन्सी म्हणतात. किती बॉन्ड तयार करते, द नंबर ऑफ, किती तयार करते, 1 करते, 2 करते, 3 करते, 4 करते. नंबर ऑफ बॉन्ड जितके तयार करते तीच त्या ॲटमची व्हॅलन्सी राहील. ओके, समजलं? एका विशिष्ट व्हॅलन्सी शिवाय एक ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत बॉन्ड तयार करू शकत नाही. आता मी तुम्हाला आहे की नाही एक छोटीशी लिस्ट देतो. आहे की नाही, एक छोटीशी लिस्ट देतो. त्या लिस्टमध्ये मी प्रत्येक
ॲटमची व्हॅलन्सी देतो, आहे की नाही. त्या लिस्टमध्ये मी प्रत्येक ॲटमची व्हॅलन्सी देतो. ओके, चला. आणि मग तुम्हाला व्हॅलन्सी एकदा समजली की तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवता येते. ओके, पहा लक्षात घ्या. हे डेफिनेशन लिहून घ्या फक्त. ओके, हे लिहिलं तरी चालते. ओके बेटा, आता आपण काही ॲटम पाहणार आहोत किंवा एलिमेंट्स पाहणार आहोत आणि त्या ॲटमची व्हॅलन्सी किती आहे ते पाहणार आहोत. पहा, पहिला आहे ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजन ॲटमची व्हॅलन्सी आहे 2. कार्बन ॲटमची व्हॅलन्सी आहे 4. हायड्रोजन ॲटमची व्हॅलन्सी आहे 1. मॅग्नेशियम ॲटमची व्हॅलन्सी आहे 2. फ्लोरीन ॲटमची व्हॅलन्सी आहे 1. क्लोरीन ॲटमची व्हॅलन्सी आहे 1. ब्रोमीन ॲटमची व्हॅलन्सी आहे 1. आयोडीन ॲटमची व्हॅलन्सी आहे 1. सल्फर ॲटमची व्हॅलन्सी आहे 1. ॲल्युमिनियम ॲटमची व्हॅलन्सी आहे 2. ऐक ना. ओके, असे असंख्य ॲटम आहेत, पण मी तुम्हाला एवढेच दिले. मी तुम्हाला सध्या एवढेच दिले, आहे की नाही. आता आहे की नाही, मी तुम्हाला शिकवतो बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. काय मी तुम्हाला आता शिकवणार आहोत? क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. हे बघा, हे मी मोडत नाही आहे. हे नवीन हेडिंग आहे, मी लिहायलो ते नवीन हेडिंग आहे, पण हे मोडल्याशिवाय हे समजत नाही. आता मी तुम्हाला शिकवणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर राइटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला. कोणत्याही मॉलिक्युलर फॉर्म्युला जर समजा आपल्याला लिहायचा असेल तर त्याच्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड असते. ओके, जर समजा असं आपल्याला विचारलं की कार्बन अँड ऑक्सिजन या 2 ॲटमचा कोणता मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होऊ शकते, आहे की नाही. ते कसा लिहायचा, तर त्याच्यात पहिली स्टेप आहे, स्टेप फर्स्ट. ॲटम जशाच तसे लिहायचे. हे कार्बन ऑक्सिजन. ओके, कार्बन ॲटम ऑक्सिजन. स्टेप सेकंड, हे कार्बन ऑक्सिजन ॲटम लिहिले ना, हे जशाच तसं लिहा. कार्बन ऑक्सिजन ॲटम लिहिले ना, या कार्बनची आणि ऑक्सिजन ॲटमची व्हॅलन्सी काय आहे ते लिहा. या कार्बन ॲटमची, हे बघा, या स्टेप सेकंड मध्ये काय लिहायचं, या कार्बन ॲटमची ऑक्सिजन ॲटमची व्हॅलन्सी काय आहे लिहा. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे, 2. ओके, पहा. मग तिसरी स्टेप थर्ड मध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. स्टेप थर्ड मध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. असं बघा, इथं काय करायचं, हे बघा, हे कार्बन ऑक्सिजन 4 2 आहे ना, हे याला द्यायचं, हे याला द्यायचं. मग आपल्याजवळ काय तयार होईल, C2O4 तयार होईल. आपल्याजवळ काय तयार होईल, C2O4 तयार होईल. ओके, हे झाली स्टेप थर्ड, आहे की नाही. हे झाली बेटा स्टेप थर्ड झाली, आहे की नाही. हे झाली बेटा स्टेप थर्ड. आता स्टेप थर्ड झाल्यानंतर स्टेप 4 काय आहे बेटा, हे स्टेप 4 काय आहे. ओके, पहा, हे जे मी इथं बाजूला C2O4 लिहिले ना, याला स्टेप 4 केलेलं आहे. म्हणजे हे याला द्या C2O4. आता स्टेप 5, हे बघा लक्षात घ्या, स्टेप 5 मध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का. आता मला सांगा, हे 2 आहे, हे 4 आहे. ओके, हे 2 आहे, हे 4 आहे, आहे की नाही. आता या कंपाऊंडला कितीनं भाग जाते, या कंपाऊंडला कितीनं भाग जाते, हे 2 ला आणि 4 ला 2 भाग जाते ना. तर मग करायचा का, कारण सगळ्यात कमी रेशो आला पाहिजे, सगळ्यात कमी नंबर आला पाहिजे. ओके, C2O4 पहा, याला डिवायडेड बाय 2 केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे C1O2. C1O2 म्हणजे 1 म्हणजे काही नाही, 1 म्हणजे काहीच नसते, 1 म्हणजे 1 असते. इथं काही नसते म्हणजे काय असते, 1 असते. मग हे काय झालं, CO2 तयार झाला की नाही मॉलिक्युलर फॉर्म्युला.
म्हणजे कार्बन अँड ऑक्सिजन मध्ये जो मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो त्याला CO2 म्हणतात, कार्बन डायऑक्साईड. याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, आता मी याच स्टेपनुसार तुम्हाला मॅग्नेशियम आणि क्लोरीन या दोघांच्या मधात मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करून दाखवतो. मॅग्नेशियम अँड क्लोरीन पहा, हेच स्टेप वापरायच्या आहे की नाही. ओके, हेच स्टेप वापरायच्या. ओके, लक्षात घ्या. आता तुम्ही मग हे बघा, मॅग्नेशियम अँड क्लोरीन लक्षात घ्या. स्टेप फर्स्ट, S1 म्हणजे स्टेप फर्स्ट आहे की नाही. स्टेप फर्स्ट मध्ये काय सिम्बॉल लिहा, मॅग्नेशियम क्लोरीन. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे 2, क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे 1, लिहा खाली 2 1. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके, आता मी स्टेप असं लिहित नाही, आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो करा. काय होईल, Mg1 म्हणजे काहीच नसते, Cl2. ओके, आता मला सांगा, इथं 1 आहे इथं 2 आहे, म्हणजे आता भाग देऊ नका. ओके, जर भाग जात असेल तर द्या, अन्यथा देऊ नका. जर समजा इथं Mg2 असतं, Cl2 असतं, तर याला 2 ने डिवाइड करा. जर समजा इथं Mg5 असतं, इथं Cl5 असतं, तर याला 5 ने डिवाइड केला असतं तर जमलं असतं. ओके, म्हणजे 5 1 5 5 1 5 असं होत होतं. पण इथं व्यवस्थित आहे ना, Mg अँड Cl2, म्हणजे याला डिवाइड करायचं गरज पडत नाही. जर समजा तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर Mg 1/2 होते अँड Cl होते. असं कधी होत नसते. अशा या फ्रॅक्शनमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला कधी होत नसते, कधीच नसते. इथं स्पेसिफिक होल नंबरच पाहिजे. म्हणजे होल नंबर म्हणजे काय, 1 2 3 4 डॅश डॅश असं पाहिजे. 1/2 3/2 असं होत नसते आहे की नाही. चला, तर मॅग्नेशियम अँड क्लोरीन मध्ये जो मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो याला म्हणतात मॅग्नेशियम क्लोराईड, MgCl2. मॅग्नेशियम क्लोराईड काय, मॅग्नेशियम क्लोराईड याला काय म्हणतात बेटा, मॅग्नेशियम क्लोराईड. याला काय म्हणतात, मॅग्नेशियम क्लोराईड. आता मी तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला बनवून दाखवतो. कार्बन अँड हायड्रोजन मधला मॉलिक्युलर फॉर्म्युला बनतो. पहिले काय लिहायचं, कार्बन लिहायचं, हायड्रोजन लिहायचं. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4, हायड्रोजन 1, लिहा खाली 4, याच्या खाली 1. कार्बनच्या खाली कार्बनची व्हॅलेन्सी, हायड्रोजनच्या खाली हायड्रोजनची व्हॅलेन्सी. मग करा क्रॉस मल्टिप्लाय. याला CH4 झालं. मिथेन, CH4 म्हणजे काय, मिथेन. म्हणजे मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. ओके, कार्बन अँड हायड्रोजन मध्ये जे कंपाऊंड तयार होतो त्याला आपण जनरली मिथेन म्हणतो. ओके, नेक्स्ट घ्या. आणखी नेक्स्ट काय घेता, हायड्रोजन अँड क्लोरीन मध्ये जे फॉर्म्युला होते, हायड्रोजन अँड क्लोरीन लिहा. हायड्रोजन 1 क्लोरीन 1, याला द्या HCl. इथं काही नसते म्हणजे 1 असते 1 लिहित नसतो आपण शक्यतो. झालं, HCl बनला मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता कशात घेता, ॲल्युमिनियम आणि ब्रोमिन मध्ये घेतो. ॲल्युमिनियम अँड ब्रोमिन, या ॲल्युमिनियम लिहा, ब्रोमिन. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे पहा, ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे, ब्रोमिनची व्हॅलेन्सी 1 आहे. 1 आहे, लिहा 1. हे द्या याला, हे द्या याला, Al Br3 झाला. ॲल्युमिनियम ब्रोमाइड म्हणतात याला काय म्हणतात, ॲल्युमिनियम ब्रोमाइड. इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲल्युमिनियम अँड ब्रोमिन, ॲल्युमिनियम ब्रोमाइड आहे की नाही. हायड्रोजन क्लोराईड, ॲल्युमिनियम ब्रोमाइड आहे की नाही. किंवा ॲल्युमिनियम ट्राय ब्रोमाइड, ट्राय म्हणजे 3 ब्रोमिन आहेत ना, ॲल्युमिनियम ट्राय ब्रोमाइड. अशा प्रकारे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले बनवू शकतो. कधी, ज्या वेळेस आपल्याला व्हॅलेन्सी माहीत असेल त्यावेळेस. व्हॅलेन्सी जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवू शकत नाही. ओके, जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट वाटला तर हे लेक्चर तुम्ही डबल पहा. ओके, तरी नाही समजलं
तर ज्यावेळेस आपल्या शाळा सुरू होतील त्यावेळेस मी तुम्हाला हे व्यवस्थित डबल एकदा सांगतो, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आणि इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. चॅप्टर इज एंड. चॅप्टर समाप्त. ओके, थँक्स. चला, नोट करा व्यवस्थित. हॅव अ नाईस डे टू ऑल. आपला चॅप्टर संपला. ओके, कंपोजिशन ऑफ मॅटर चॅप्टर संपला. चला.